नमस्कार. मी विश्वास रामचंद्र उडगी. कर्नाळा बँकेतील जे ठेवीदार आणि शेअरहोल्डर गेली 2 वर्ष सातत्याने आपल्या ठेवी परत कधी मिळतील याची विचारणा करतायत आणि शेअरहोल्डर्सच्या संदर्भामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहेत. ते शेअरहोल्डर पण आहेत, कदाचित त्यांनी कर्ज पण घेतली असतील आणि अर्थात त्यांच्या ठेवी पण असतील. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेक्शन 35 या कलमान्वये या बँकेवरती आता प्रशासक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या देशातली मध्यवर्ती बँक आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, किंबहुना खाजगी बँका व एकूणच बँकिंग क्षेत्राचं नियामक किंवा रेग्युलेटर असं तिची भूमिका आहे. सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षभरात जर तुम्ही बघितलं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही रेग्युलेटर पण आहे आणि सुपरवायझर पण आहे. म्हणजे राज्य सरकारकडे हा जो काही ड्युअल भाग होता तोही त्यांच्याचकडे आलेला आहे. परंतु ज्यावेळेस ही बँक कर्नाळा सहकारी बँक याच्यावरती सेक्शन 35A लागू झाला आणि प्रशासक आला त्यावेळी या बँकेची परिस्थिती ही चांगली नव्हती असं निश्चितपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इन्स्पेक्शन अहवाल सांगतो. लोकांना आता काळजी अशी आहे की या बँकेचं संपूर्ण संचालक मंडळ हे बरखास्त झालेलं आहे 2 वर्षापूर्वी. प्रशासक काम बघतोय आणि बँकेचे चेअरमन, माजी चेअरमन विवेकानंद पाटील हे माजी आमदार पण होते. ते आता ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत. याचा अर्थ कायदेशीर कारवाई ही सर्व संबंधितांवरती सुरू झालेली आहे. ती एक तर पोलीस कंप्लेंट झाली आहे 2 वर्षापूर्वी, त्याचबरोबर आता ईडी ज्याला आपण एन्फोर्समेंट डायरेक्टर असं म्हणतो त्याची चौकशी सुरू होईल. आता ही कधी संपेल हे कोणी सांगू शकत नाही. पण या बँकेत सेक्शन 35 आल्यानंतर लोकांचं धाबं दणाणलं आहे, कारण त्यांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. आपला प्रश्न हा लोकांच्या ठेवी लवकरात लवकर कशा परत मिळू शकतील या मुद्द्यावरती आहेत. सर्वसाधारणपणे लोकांना असं वाटतं की ह्याला 8 टाका त्याला 8 टाका आणि आपले पैसे मिळतील. हा एक भाग. त्यामुळे काही मंडळी या पद्धतीने गेले 2 वर्ष बोलत होते. आता 8 टाकून झालेलं आहे. लोकांच्या हातात काय राहिलं आहे? लोकांना हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या जर ठेवी परत मिळायच्या असतील तर जे दोषी आहेत त्यांना तर शिक्षा झाल्याच पाहिजेत, ही तर आपली भूमिका असलीच पाहिजे. पण तो केवळ दोषींना शिक्षा करून आपल्या बँकेमध्ये आपले पैसे जे अडकलेले आहेत ते पैसे परत मिळण्याचा रस्ता खुला होत नाही. त्यामुळे आज जेव्हा 2 वर्षांतसुद्धा लोकांमध्ये फार मोठी जागृती मला दिसत नाही आहे, गेले वर्षभर मी प्रयत्न करतो की लोकांना समजावून सांगण्याचा, त्यावेळेस एक असा ट्रेंड दिसतो आहे की नाही आता, आणि तो विशेष करून नवी मुंबई, खारघर इथल्या ठेवीदारांमध्ये जास्त दिसते. ते म्हणतात की काही झालं तरी या बँकेचं लायसन रद्द करा, म्हणजे बँकिंग परवाना रद्द करा आणि मग आम्हाला आमचे पैसे द्या. याचा अर्थ बँकिंग परवाना रद्द करणं ही ठेवीदारांची मागणी करणं ही चळवळ सुरू झालेली आहे. म्हणायचं चळवळ, पण एक 2-4 मोर्चे काढल्यानंतर त्याला चळवळ म्हणत नाही. प्रश्न केवळ तो चळवळीचा नाही आहे. प्रश्न जेव्हा बँकिंग लायसन रद्द होतं तेव्हा आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा सेक्शन 35 अन्वये त्या बँकेवरती प्रशासक आहे. आपण काही जण जर म्हणत राहिलो की नाही त्याचा बँकिंग परवाना रद्द करा, याचा अर्थ ती बँक टाळं लावून बंद करा. आता बँक बंद नाही आहे, आता ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रशासनाखाली आहे. आपल्याला वस्तुस्थिती काय माहिती आहे की साधारणपणे 500 ते 600 कोटी या दरम्यान 100 मोठ्या खात्यांमध्ये बोगस व्यवहार झालेले आहेत, म्हणून ती खाती बुडीत गेलेली आहेत. ही जी बुडीत खाती गेलेली आहेत त्यातला कर्जाचा जो टक्का आहे तो वसूल न झाल्यास जवळजवळ 80 ते 85% हा कर्ज व्यवहार बुडीत खाती जातो. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जर 80 ते 85% बुडीत खाती व्यवहार असेल
तो त्याला बँकिंगच्या भाषेत नॉन परफॉर्मिंग असेट आणि तो विलफुल नोट डिफॉल्टर आहे, म्हणजे जाणीवपूर्वक ती बुडीत करण्यात आलेली आहेत. मग अशा वेळेस त्याच्यावरती सेक्शन 35A अन्वये प्रशासक आलेला आहे. पण प्रशासकांनी या 2 वर्षाच्या काळात काही रिकव्हरी केली आहे का? नोटिसा भरपूर काढल्या असतील त्यांनी, पण प्रत्यक्षात रिकव्हरी झालेली नाही आहे. ही रिकव्हरी का होऊ शकत नाही याची कारणं आपल्या सर्वांना आता कळलेलं आहे की बहुतांशी ही सगळी बुडीत कर्ज आहेत ती विवेक पाटील यांनीच केलेली आहेत. कारण जे पहिल्यांदा इन्स्पेक्शन झालं ते कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टप्रमाणे राज्य सरकारने आणि कोऑपरेटिव्ह कमिशनरने ज्यांच्याकडून इन्स्पेक्शन करून घेतलं ते त्या RBIने सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. RBIचं स्वतंत्रपणे एक इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि या सगळ्या इन्स्पेक्शनच्या रिपोर्टमधून हे आत्ता जे काही मांडतोय मी हे सत्य बाहेर आलेलं आहे. हे माझ्या मनातलं नाही किंवा कोणाच्याही मनातलं नाही, हे त्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि म्हणून सेक्शन 35 आलेलं आहे. आता या बँकेला पुढे कारभार करू न देता ह्याच्यावरती प्रशासक आणून मग ह्याची रिकव्हरी करणं आणि मग त्यानंतर पुढचे दर 3 महिने किंवा दर 6 महिन्याने त्याचं लायसन रिन्यू करणं हे काम गेले 2 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आहेत. परिस्थिती चांगली नव्हती म्हणून प्रशासकाला परिस्थिती सुधारली नाही म्हणून आत्ता अत्यंत गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण चेअरमन आणि संचालक मंडळाला अनेकांना आता अटकच झालेली आहे आणि चौकशी सुरू झालेली आहे. मग या एका टप्प्यावर ठेवीदारांनी काय करावं? ठेवीदारांच्या वतीने जर अशी जर कुठली मागणी होत असेल की नाही आता आपल्याला या बँकेमध्ये त्याचा बँकिंग परवानाच रद्द करा आणि मग आपले पैसे परत द्या, तर या ठिकाणी समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की एकूण या देशामध्ये 44 बँका, सहकारी बँका, या देशामध्ये 44 सहकारी बँका आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये पंजाब अँड महाराष्ट्र, लगोलगी कर्नाळा सहकारी बँक हे सेक्शन 35मध्ये आलेली आहेत. या कोविडच्या कालखंडामध्ये जवळजवळ 16 बँका याच्या लायसेन्सेस रद्द झालेल्या आहेत. लायसेन्सेस रद्द झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्ष किंवा 1.25 वर्ष पूर्ण झालेले एक म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँका किंवा CKP कोऑपरेटिव्ह बँक ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. या ठिकाणी लिक्विडेशन अजून प्रत्यक्षात न झालेला असताना CKP बँकेमध्ये 5 लाखापर्यंत 50% लोकांना पैसे मिळालेले आहेत आणि त्याकरता संघटनात्मक कारवाई ठेवीदारांच्या वतीने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केली आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी सबसिडरी कंपनी आहे त्याचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, त्याला थोडक्यात DICGC असं म्हणतात, त्यांनी CKP बँकेतल्या ठेवीदारांना पैसे द्यायला सुरुवात केली. लिक्विडेशन प्रत्यक्षात न होता DICने पैसे द्यायला सुरुवात केली असं भारतातलं हे पहिलं उदाहरण आहे. म्हणून मी हे तुमच्यापुढे कोट केलं. पण ही गोष्ट कर्नाळा अर्बन सहकारी बँकेच्या बाबतीत तशी होऊ शकेल का? तर तसं होणार नाही. कारण 16 ज्या बँका यांचं लायसेन्सेस रद्द झालेत त्याच्या बाबतीत कुठेही DICC पैसे देत नाही आहेत, त्यांचं लिक्विडेशन चालू आहे. ठेवीदार आणि एकूणच शेअर होल्डर जे असतात यांच्यामध्ये या बँकिंगविषयी फारशी माहिती नाही, त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासुद्धा गैरफायदा घेते असा माझा आरोप आहे. ठेवीदारांनी समजून घेण्याची गरज आहे की आपण बँकिंग लायसन रद्द करण्याच्या ऐवजी आपण या बँकेचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे अशी मागणी करणं फार आवश्यक आहे. मी स्वतः बँकिंग क्षेत्रामध्ये 40-41 वर्ष नोकरी केलेली आहे आणि त्याही नंतर आत्ता बँकिंग क्षेत्रामध्ये मी जो कोणी आहे तो तुमच्या समोर आहे. बँक लिक्विडेशन ही प्रक्रिया कायद्यान्वये अत्यंत किचकट आहे आणि आत्तापर्यंत जिथे जिथे सहकारी बँकांचं लिक्विडेशन झालेलं आहे, जेव्हा 1 लाख रुपये विम्याचा कॉम्पेन्सेशनचा रेट होता त्याही ठिकाणी पूर्ण पैसे मिळालेले नाही आहेत. आणि पंजाब आणि महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मीही तिथे होतो. 1 लाखाचे 5 लाख झाले कारण का ते संकट मोठं होतं. कर्नाळा सहकारी बँकेच्या बाबतीतसुद्धा आंदोलन असं झालेलं नाही आहे जसं पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये झालं. पण या ठिकाणी प्रीमियम मात्र भरण्यात आलेलं, त्यामुळे 5 लाखाची मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण म्हणून ते कधी मिळतील याचं उत्तर लिक्विडेशन पूर्ण झाल्यानंतर असा कायदा म्हणतो. म्हणजे DICC कायदा 1961 मध्ये जर नीटपणे उघडून बघितलं तर पूर्ण लिक्विडेशन झाल्यानंतर लिक्विडेशनमधले जे काही विम्याचे पैसे असतात
ते 61 साली 10,000 होते, नंतर 20 झाले, मग 40 झाले, मग 1,00,000 1993 साली झाले. बँक ऑफ बरोडाच्या निमित्ताने जर तुम्ही विचार केलात तर ती खाजगी बँक होती, ती बुडली आणि बँक ऑफ इंडियामध्ये ती विलीन झाली. त्यावेळेस मी होतो. मुद्दा माझा हा 93 नंतर पंजाब आणि महाराष्ट्र या बँकेच्या बाबतीत 25 वर्ष जवळजवळ 5 लाखाचा आता इन्शुरन्सचा पण तो पुरेसा नाही आहे, पुरेसा नाही आहे. आणि म्हणून ज्याचे पैसे 5 लाखाच्या वर आहेत, ज्याचे पैसे 5 लाखाच्या खाली आहेत, त्याचे सगळे पैसे मिळण्याकरता ती बँक जिवंत असणं महत्त्वाचं आहे. लायसन रद्द करणे म्हणजे बँकेला मारून टाकण्याचा अर्थ आहे. आपल्याला बँक मारून टाकायची नाही आहे. विवेक पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार हा कायद्यान्वये खणून काढण्याचं काम ते करतील. आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या बँकेचं पुनरुज्जीवन हवं आहे, किंबहुना प्रशासकाच्या बरोबर संचालक मंडळामध्ये ठेवीदारांचे प्रतिनिधी आणणं हे सुद्धा आपलं एक उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि म्हणून बँकेचं लायसन रद्द करा असं म्हणणारे जे कोणी लोक आहेत त्यांना बँकिंग कळत नाही असं स्पष्टपणे म्हणण्याची गरज आहे. बँकेचं पुनरुज्जीवन जर केलं तर 1 रुपयापासून ते 1 कोटीपर्यंत किंवा त्याच्याही पुढचे पैसे जे तुमचे आहेत ते तुमच्या कष्टाचे आहेत, ते तुमच्या मेहनतीचे आहेत, ते तुमच्या शेती व्यवसायातून आले असतील, दुकानाच्या व्यवसायातून असतील, नोकरीतून आले असतील, ते तुमच्या कष्टाचे, ते तुमच्या कुटुंबाचे आहेत. आणि म्हणून काही करा आणि बँक बंद करून टाका, टाळं मारून टाका आणि माझे पैसे मला परत द्या, 5 लाखाच्या खालच्यांचे पैसे मिळतील असं ज्यांचं म्हणणं आहे लायसन रद्द झाल्यानंतर, ते एक तर लायसन रद्द करणं हे प्रशासकाच्या मर्जीवरती पण अवलंबून नाही आहे, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवत असतं. आणि त्याला तुमच्या माहितीसाठी याच रायगड जिल्ह्यातली जे पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे ती गेली 1 दशकभर अशाच अवस्थेत आहे. लायसन रद्द झालेलं नाही, लिक्विडेशन पण झालेलं नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. रुपी बँकेचं काय आहे? अशा कित्येक मोठ्या बँका, ही 2 ठळक उदाहरणं मी दिली, पण सिटी कोऑपरेटिव्ह बँक पण आहे, कपोल बँक आहे. या सगळ्या सेक्शन 35 अन्वये कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 14 वर्ष, कोणी 12 वर्ष हे प्रशासकाच्या अंडर आहेत आणि लायसेन्सेस रिन्यू होत आहेत. लायसेन्सेस रद्द झालेल्या बँका ह्यासुद्धा 15-16 आहेत आणि कदाचित उर्वरितसुद्धा होतील लायसन रद्द, किंवा मधल्या काळात आणखीन काही वेगळं होऊ शकेल, जसं पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या खाजगीकरणाचा कार्यक्रम चाललेला आहे. आपल्याला कर्नाळा बँकेच्या बाबतीत विचार करताना कर्नाळा बँकेच्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एकूणच रिपोर्टमध्ये नमूद आहेत. त्या अशा की विवेक पाटील यांनी आपल्या सर्व कर्ज व्यवहारांविषयी स्पष्टपणे सांगितलं की हे याला मी जबाबदार आहे आणि मी हे भरून देईन. आणि त्यांची जी काही गॅरंटी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कायद्याने प्रशासकाच्या मार्फत म्हणा किंवा कायद्यांच्या यंत्रणाच्या मार्फत म्हणा, हे सगळे पैसे रिकवर होऊ शकतात. आणि या प्रक्रियेमध्ये विवेक पाटील यांची प्रॉपर्टी ही सुद्धा त्यांनी पणाला लावलेली आहे असं त्यांच्या एकूणच 2 वर्षाच्या व्यवहारात होतं. त्यामुळे मी लोकांचे पैसे देणं लागतो म्हणजे त्यांच्याकडून पैसे रिकवर करून ही बँक पूर्णपणे पुनर्जीवित होऊ शकते. ज्या वेळेस 500 ते 600 कोटी दरम्यानचा जो काही थकीत आणि बुडीत कर्जाचा टक्का आहे आणि एकूण ॲक्युम्युलेटेड लॉसेसचा हिशोब केला तर ही रिकव्हरी करणं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एक काम आहे आणि त्याच्यावरती एक दडपण आणणं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती, याकरता कोर्टामध्ये सुद्धा एक अर्ज जाणं आवश्यक आहे. मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एक अर्ज जाणं आवश्यक आहे ठेवीदार आणि भागधारकांच्या वतीने. पण ते कोण करणार? ज्यांना लायसन रद्द करून हवं आहे ते तर हे करू शकणार नाहीत. पण जर आपण एक संघटना निर्माण केली, कर्नाळा बँक डिपॉझिटर्स असोसिएशन त्याच्याबरोबर शेअर होल्डर्स असोसिएशनसुद्धा निर्माण केली, तर आपल्या दोघांच्या वतीने म्हणजे शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक आणि ठेवीदार यांच्या वतीने या कर्नाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचं पुनरुज्जीवन करून ठेवीदारांचे 100% पैसे हे सुरक्षित करा हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे करतानाच DICCला हे सांगणं आवश्यक आहे की तो कायदा दुरुस्त करा. केवळ 5 लाख नाही तर 100% विम्याचं संरक्षण प्रत्येक ठेवीदाराला मिळालं पाहिजे. होय, सगळ्याच सहकारी बँकांमध्ये सर्वच ठेवीदार संकटात आहेत, त्यांच्याकरता ही मागणी आहे. ही मागणी यशस्वी केव्हा होऊ शकते? एक तर केंद्राने कायदा बदलला तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कायदा बदलला तर, आणि मुंबई हायकोर्टासारख्या ठिकाणी त्याची आपण डायरेक्शन मिळवली तर. आज बँकिंग उद्योगामध्ये प्रचंड मोठे संकट आहे. त्यामुळे सिक्युरिटी बँकेच्या निमित्ताने एक अर्ध यश मिळालेलं आहे.
त्यांच्यासाठी 5 लाखाच्या वरती एक सुप्रीम कोर्टामध्येचा अर्ज आता तयार आहे. कर्नाळा बँकेच्या बाबतीमध्ये आपल्याला ताबडतोब संघटनात्मक पावलं उचलून एक अर्ज रिट पिटिशन मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यावं लागेल. आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडायला लागेल आणि ही कर्जवसुली विवेक पाटील आणि मंडळी ज्यांचे ज्यांचे जबाबदार आहेत त्यांच्या शिक्षेवरती तुमचं बोट ठेवू नका. तुमचे पैसे तिकडे अडकले ते वसूल करण्यासाठी ठेवीदारांच्या पैशातूनच कर्ज दिलेली आहेत आणि ते बुडालेले आहेत म्हणून कर्जवसुली झाल्याशिवाय ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहत नाहीत. हे बँकिंग आहे. आपण बँकिंगवरती बोलूया. आपल्याला ह्या कर्नाळा बँकेचं पुनरुज्जीवन केलं तर या देशामध्ये आपण बँकेचं पुनरुज्जीवन करून लोकांचे पैसे सुरक्षित ठेवू शकतो. त्याचबरोबर DICचा कायदासुद्धा हा अपुरा आहे. 5 लाखाचा इन्शुरन्स हे पुरेसे न्याय नाही आहे. 100% पैसे इन्शुअर झाले पाहिजेत. कारण या ठिकाणी हजारो लोक बँकिंग व्यवसायामध्ये 5 लाखापेक्षा जास्त पैसे ठेवतात. आणि म्हणून रायगड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचे पैसे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांचे पैसे, रायगड जिल्ह्यामधल्या काही नगरपालिकांचे पैसे, रायगड जिल्ह्यामधले काही उद्योगपतींचे पैसे हे 5 लाखाच्या वरती आहेत. आणि काही व्यक्तिशः अनेकांचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, म्हणजे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, छोटे उद्योगवाले असतील, यांचे पैसे हे 5 लाखाच्या वरती आहेत. त्यांनी काय पाप केलं आहे, त्यांना का पैसे परत मिळू नयेत. त्यामुळे ह्या सर्वांनी मिळून संघटित होऊन एक तर कायद्याची लढाई लढवावी आणि त्याचबरोबर आता करोनाचा कालखंड जो आहे हा हळूहळू करोना कमी होतो आहे. आपण रस्त्यावरची पण लढाई केली पाहिजे, हक्काची लढाई केली पाहिजे आणि कोर्टात पण जाऊन न्याय हक्क मागण्यासाठी कायदा समजून घेऊन आपण नीटपणे आत्तापासून तयारी करूया. 2 वर्ष वाया गेली आहेत. पण ह्याच्या पुढच्या कालखंडामध्ये आपण ताठमानेने आपल्या हक्काची लढाई करूया. 2 वर्ष काही झालं नाही म्हणून रडण्याची काहीच गरज नाही आहे. आपण लढणारे लोक आहोत. रायगड जिल्ह्यामध्ये लोकांना लढण्याची एक सवय आहे आणि या ठिकाणी दिबा पाटलांच्या नावाने ते नाव नवीन विमानतळाला मिळावं म्हणून जो संघर्ष चालू आहे, JNPTच्या खाजगीकरणाच्या विरुद्ध जो संघर्ष चालू आहे, त्या ठिकाणी एकूणच जमीन भूसंपादनाच्या जुलमी कायद्याविरोधात जो लढा चालू आहे, शेतकऱ्यांच्या जुलमी कायद्यांविरुद्ध लढा चालू आहे, कामगारांच्या जुलमी कायद्यांविरुद्ध लढा चालू आहे. सगळे लोक लढत आहेत. बँकांचे ठेवीदार का नाही लढणार? बँकाच्या ठेवीदारांनी लढण्याकरता योग्य मार्ग निवडणं आवश्यक आहे. ते खरे असंघटित आहेत, ते शिकलेले आहेत, न शिकलेले आहेत. पण या न शिकलेल्या आणि शिकलेल्यांचा पैसा बँकेत आहे आणि तो असा सुखासुखी बुडू देऊ नये म्हणून ठेवीदारांनी आणि भागधारकांनी संघटित झालं पाहिजे. त्याकरता संघटनेकरता काय फॉर्मॅट असावा याच्यासाठी गेले 6 महिने चर्चा करून मी तो ज्याला आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणतो, ज्याला आपण बायलॉज म्हणतो, ज्याला आपण घटना म्हणतो, ठेवीदारांच्या संघटनेची घटना ही मी निर्माण करून काही कार्यकर्त्यांकडे दिली आहे. ती नीटपणे लोकांनी वाचावी, समजून घ्यावी, सभासद व्हावं आणि मग रस्त्यावरच्या लढाईमध्ये आणि कोर्टाच्या लढाईमध्ये सक्रिय भागीदारी करावी. का आवश्यक आहे? एकूण 25,000पेक्षा जास्त ठेवीदार हे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे आहेत आणि त्यातल्या सर्वांचेच पैसे या बँकेत आता अडकलेले आहेत. त्यात अगदी विवेक पाटलांचे नातेवाईक असले तरी त्यांचे पैसे आहेतच, ते त्यांचे कष्टाचे पैसे असतील. आपल्याला ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला कायदा जे काही शिक्षा करेल ते करेल, पण तेवढं करून आपण गप्प बसू शकत नाही. आपला लढा हा महाराष्ट्र सरकारच्या धोरणाविरुद्ध, केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणाविरुद्ध मुख्यतः आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून कायद्याची लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई कर्नाळा नागरी सहकारी बँकेला ठेवीदारांची करतानाच ती एकूणच सहकार क्षेत्रामध्ये जो नवीन आलेला कायदा आहे त्याने जो हाहाकार माजवलेला आहे त्याच्याविरुद्धची सुद्धा लढाई आहे. पण त्याच्यामध्ये एकूण ठेवीदारांचा हितसंबंध सुरक्षित राहावेत हा खरा प्रयत्न आहे. आणि म्हणून आव्हान हे आहे की हा व्हिडिओ कर्नाळा सहकारी बँकेच्या प्रत्येक शाखेतील प्रत्येक ठेवीदाराने ऐकावा, समजून घ्यावं आणि बँकेचा परवाना रद्द करण्याच्या
एक वेडेपणा, ज्याला मी माझ्या भाषेत सर्वांनी मिळून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रकार होईल, तो आत्महत्याचा प्रकार करू नये. आपण सर्वांनी एकजुटीने या बँकेच्या प्रशासकाच्या बरोबरीने एक संचालक मंडळ निर्माण करावं. आणि हो, का नाही, पंजाब आणि महाराष्ट्राच्या लढाईमध्ये आम्ही लोकांना 1,00,000 रुपये ठेवी विड्रॉ करायला संघटनेच्या ताकदीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आम्ही वाकवलेलं आहे. 1,00,000 रुपयामध्ये कर्नाळ अर्बन बँकेमध्ये किती लोकांचे पैसे काढण्यासाठी परवानगी मिळाली? मला वाटतं 5 किंवा 10,000पेक्षा जास्त करण्याची परवानगी RBIने दिली नाही. हा RBIने अन्याय केला नाही? आत्ता ह्या संपूर्ण वर्ष दीड वर्षामध्ये या रायगड जिल्ह्यातल्या आणि ठेवीदार आणि शेअर होल्डरमधल्या अनेक लोकांचा, मला आकडा माहिती नाही आहे, पण कोरोनामुळे मृत्यू झाला आहे किंवा नाही. मग त्यांच्या घरच्यांना, त्या ठेवीदारां किंवा भागधारकांच्या घरच्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मदत करावी असं आपण म्हणू शकत नाही का? म्हटलं पाहिजे. म्हणजे जे करोना पीडित आहेत त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च किमान 1,00,000 रुपये दिला पाहिजे, ही मागणी आपण करू शकतो. आणि ही कायद्यान्वये मागणी करू शकतो. आजपर्यंत ती कोणी केलेली नाही आहे. आपले हक्काचे पैसे 1,00,000पर्यंत आपण काढू शकतो. जर पंजाब महाराष्ट्राला तुम्ही दिलं, बंगलोरमध्ये गुरुराज बँकेला तुम्ही दिलं, तर या ठिकाणी तुम्ही कर्नाळा बँकेतल्या ठेवीदारांना 1,00,000 रुपये काढायला का परवानगी देणार नाही, हा प्रश्न आपण RBIला विचारू शकतो. आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टप्रमाणे सहकाराचे जे कमिशनर आहेत त्यांना पत्र लिहावं लागतील. आपल्याला सहकार मंत्र्यांना पत्र लिहावं लागेल. आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत्र लिहावं लागतील. आणि संघटना म्हणून आपल्याला ही हालचाल करायला लागल्यानंतर रस्त्यावरच्या लढाईसाठी थोडी करोनाची मोकळी झाल्यानंतर आपण 50-100च्या मिटिंगा करू शकतो. होय, रायगडमधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मिटिंग करू शकतो. आणि हे जे 25,000 ठेवीदार आहेत, सुमारे 25,000 ठेवीदार आहेत, त्यांचे पैसे किती बँकेत आहेत असा प्रश्न न विचारता सर्वांचे पैसे 100% सुरक्षित ठेवण्याकरता आपली संघटना काम करेल. अशा एका जिद्दीने या बँकेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे, असा एक मुद्दा लक्षात घ्या आणि विचार करा. तुम्ही संघटना बांधलीत तर संघटनेप्रमाणे तुम्हाला यश मिळेल. आणि जो संघटना बांधेल तो संघटित शक्तीच्या जोरावरती विजय मिळवू शकतो. म्हणूनच ते एक वाक्य तुम्हाला आठवत असेल, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, मात्र तेथे अधिष्ठान पाहिजे विचारांचे. मी तुमच्यापुढे संघटनेचा एक विचार मांडला. तुमचे पैसे 100% परत येण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याकरता